कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की आपण गिवअप करतोय म्हणून, फक्त तो जो रोडवर आपण ज्या चालतोय तो रोड खूप लांब दिसतोय, डेस्टिनेशन दिसत नाही आहे म्हणून. तशीच मी आज एक तुम्हाला स्टोरी सांगणार आहे आयशा नावाच्या मुलीची, जी झारखंडमधली आहे. तिने जेव्हा तिच्या मम्मी पप्पांना सांगितलं ना की मम्मी पप्पा मला पेंटर बनायचं आहे, तेव्हा तिचे मम्मी पप्पा तिला म्हणतात की नाही, हे तर छान नाही आहे, तुला जॉबच करायची तर एखादी प्रोफेशनल जॉब बघ. आणि तिला नकार दिला की तू पेंटर बनायचा नाही आहेस म्हणून, आणि प्रॅक्टिस पण करायची नाही म्हणून. तेव्हा काय झालं ना, जेव्हा ती रोज स्टडी करायची, शाळेतून यायची, स्टडी करायची, त्याच्यानंतर लपून ती रोज छोटे 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 पायसेस पेंटिंग करायची. तिच्या मम्मी पप्पांना माहिती नव्हतं की ती रोज पेंट करते किंवा पेंटची प्रॅक्टिस करते म्हणून. त्यानंतर काय झालं ना, एका दिवशी तिच्या शाळेमध्ये आर्ट्सचा क्लास चालू होता. तेव्हा तिच्या सरांनी तिचे आर्ट्स बघितले, मीन्स तिची पेंटिंग बघितली, आणि त्यांनी तिला विचारून ते ऑनलाईन कॉम्पिटिशन चालू होतं ज्याच्यामध्ये 10,000 मुलं पहिलेच पार्टिसिपेट झाले होते, त्याच्यामध्ये पाठवली. आता सरांना पण असं वाटलं नाही की हिचं काही होऊ शकेल, जस्ट मुलीची इच्छा आहे म्हणून पाठवली. आणि आयशाला पण तेवढं काही वाटलं नाही की हां असं काही होईल म्हणून. पण एका महिन्यानंतर आयशाला कॉल येतो त्या कॉम्पिटिशन म्हणून की आयशा, तू फर्स्ट प्राइज जिंकली आहे म्हणून. जेव्हा ती जिंकली आणि ते जे इंटरव्ह्यू, बिकॉज तो ऑनलाईन कॉम्पिटिशन होता त्याच्यामुळे इंटरव्ह्यू घ्यायला त्याचे रिपोर्टर्स वगैरे आहे ते आयशाच्या घरी आले. जेव्हा ते घरी आले तेव्हा तिच्या आईबाबांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय की तुमच्या मुलीचा फर्स्ट प्राइज आला म्हणून. तेव्हा तिचे आईबाबा म्हणत होते की नाही, आम्हाला तर बिलीव्हच होत नाही आहे की ही आमची मुलगी आहे किंवा हिने असं काहीतरी केलं आहे म्हणून. तेव्हा ते जे एक कॉम्पिटिशन जिंकल्यामुळे तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. ती आता स्वतःची इन्स्टिट्यूट चालवती आहे पेंटिंगची, आणि तिचे मम्मी पप्पा पण खूप हॅपी आहे. तर नाव द मोरल ऑफ द स्टोरी इज, आपण जोपर्यंत परमिशनची वेट करू ना, तोपर्यंत जे हजारो दरवाजे आपल्यासाठी जे खुलणार होते एक स्टेप घेतल्यामुळे, ते खुलणार नाही. अगर आपण परमिशनची वेट बघत राहिलो तर, वाट पाहत राहिलो तर. सो नक्कीच मला असं वाटत आहे की तुम्हाला समजलं असेल की मला एक्झॅक्टली मोरल काय सांगायचा होता. या आपल्या बी आयुष्यात अशा काहीतरी गोष्टी येतात ज्यामुळे आपल्या मम्मी पप्पा आपल्याला परमिशन देत नाही काही गोष्टी करायची, पण आपल्याला माहिती असतं की नाही, आपल्याला याच्यामध्येच काहीतरी करायचं आहे. तर जेव्हा अगर आपण तिथे परमिशनची वाट बघत असली ना, तर ते जे वन स्टेप आपण जो पुढे चालला नाही, तर आपले जे हजारो जे दरवाजे पुढे खुलणार असतात ना, ते खुलत नाही. त्यामुळे नक्की विचार करा.